कर्जमाफी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल। भाविकांनी देखील मागणी केली की कर्जमाफीचा निर्णय अजून घेतलेला नाहीये। हे सरकारने शब्द फिरवलाय का? कारण की निवडणुकीच्या काळात देखील महायुतीमधील अनेक नेत्यांनी शब्द दिला होता। मी या संदर्भात अतिशय सविस्तर सांगितलेलं आहे। कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत, त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे। या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही। उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल। तुम्ही रात्री पालखीचं दर्शन घेतलेलं आहे, मात्र तुम्ही येण्यापूर्वी माध्यम प्रतिनिधी तिथं वृत्तांकनासाठी गेले होते, त्यावेळेस आळंदी देवस्थान शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी फडणवीसांवरती टीकेची झोड उठवली आहे। योग्य वेळी कर्जमाफी करू असं फडणवीस म्हणाले होते, तर महायुती सरकारमध्ये वर्षभरात 2000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचं राऊतांनी सांगितलंय। तर घरातील कर्त्या पुरुषाच्या जीवनाचा दिवा विझल्यावरती कर्जमाफी देणार का असा खोचक सवालही राऊतांनी उपस्थित केला। तर 4.5 वर्षांनी कर्जमाफी देणार का असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। कर्जमाफी कधी करायची या संदर्भातल्या काही त्याचे नियम आहेत, त्या संदर्भात त्याची एक पद्धती आहे। या सरकारने दिलेला एकही शब्द हे सरकार फिरवणार नाही। उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय देखील राज्य सरकार निश्चितपणे घेईल। आतापर्यंत हे सरकार आल्यापासून महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरात 2000च्या आसपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। हा आकडा जास्त सुद्धा असू शकतो आणि यातल्या बहुसंख्य आत्महत्या या कर्जबाजारीपणा, सावकारी, बँकांनी जप्त केलेल्या त्यांच्या जमिनी यातून झालेल्या आहेत। योग्य वेळ कधी आहे? घराघरामधला कर्ता पुरुषाच्या जीवनाचा दिवा विझल्यावर तुम्ही करणार आहात का? तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करून प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे लोक आहात। त्यांनी ठरवले आता की शेतकऱ्याची कर्जमाफी बरोबर वेळ येईल तेव्हा करू। आता ती बरोबर वेळ कधी येईल हे पांडुरंगालाच माहिती। ती वेळ यायला 4.5 वर्ष आहेत। तर मला नाही वाटत की आज का आज उद्या काय आपल्याला सरसकट कर्जमाफी होणार आहे।